गुड मॉर्निंग. सकाळचे 8:15 वाजले आहे आणि माझ्या बाळाला आज जायचं आहे क्रिकेटला. तर त्याची आज आहे मॅच गोल्ड क्लबला. तर त्याच्यामुळे त्याची खूप घाई चाललेली आहे. सकाळचा नाश्ता पाणी वगैरे त्याला मी दिला आहे आणि त्याची तयारी चालली. इथे त्याचे पप्पा त्याला मॅचबद्दल सांगत होते की असं कर तसं कर, थोडंसं माहिती देत होते. कारण आज ते जाणार नाही आहे त्याला सोडवायला, त्यांचं जरा बाहेर काम आहे. तर आज त्याचे काका त्याला सोडायला जाणार आहे. त्याच्यामुळे ते राहणार नाही आहे तिथे 1-2 तास. तर त्याच्यामुळे ते त्यांना थोडीशी माहिती सांगत होते की बॅटिंग अशी कर, बॉलिंग अशी कर, सगळी माहिती देत होते. आणि माझं बाळ नाश्ता करून निघालं होतं. सकाळी 8:30ला त्याला रिपोर्टिंग टायमिंग दिलेला होता. त्याच्यामुळे तो खूप घाईघाईतच गेला आणि आम्हाला मग बाय वगैरे केला. त्याचे काका आज सोडणार होते आणि मग नंतर हे टिफिन घेऊन जाणार होते. निमिष गेल्यानंतर मग मी लगेच बिछाना वगैरे आवरून घेतला आणि एका साईडला लगेच चहा ठेवून घेतला आमच्या दोघांसाठी. छोट्या पातेल्यातच आम्ही दोघंच होतो त्याच्यामुळे. आणि निमिषला टिफिनला वांगे बटाट्याची भाजी देणार होते. चहा नाश्ता झाल्यानंतर मी लगेच वांगे बटाट्याची भाजी कापता कापता जरा सकाळचे न्यूज वगैरे राज्यात काय चाललं आहे ते सगळं बघत होते. आणि एका साईडला लगेच मी फोडणीची पण तयारी, कारण त्याला 11-11:30पर्यंत टिफिन पाठवायचा होता. मग इकडे मी वांगे बटाट्याची भाजी करायला घेतली आणि एका साईडला मी वरण भाताचा कुकर पण लावून दिला होता. वांगे बटाट्याची भाजी मी नॉर्मलीच साधीच बनवते, एकदम सिंपल झटपट होणारी. त्याच्यासाठी जिरे मोहरीची फोडणी घालते. त्याच्यानंतर बारीक चिरलेला लसूण टाकते आणि कढीपत्ता टाकते. त्याच्यानंतर मी कांदा वगैरे काहीच नाही. इथे मी एक टोमॅटो कट करून घेतला आहे आणि मी कढीपत्ता जास्तीचा पडला, कारण तो कढीपत्ता मी वरणासाठी ठेवला होता, पण टोमॅटो टाकता टाकता तो पण गेला. टोमॅटो व्यवस्थित परतून झाल्यावर मी त्याच्यावर 2 मिनिट झाकण ठेवलं, कारण टोमॅटो नरम व्हायला पाहिजे होतं. मीठ वगैरे टाकूनच घेतलेलं होतं. मग आता व्यवस्थित परत झाकण काढून 2 मिनिटांनी मी त्याच्यात हळद, लाल तिखट आणि माझा घरगुती गरम मसाला असं मी मसाले टाकून घेतले आणि मग छान व्यवस्थित परतून घेतले. आणि त्याच्यानंतर मग मी जे कट करून ठेवलेले वांगे बटाटे होते ते त्याच्यामध्ये टाकून घेतले आणि व्यवस्थित मग मी ते हलवून घेतले. सोपी असती आणि झटपट होणारी असती. जास्त काही पाणी वगैरे टाकून आपल्याला शिजवायची अर्ध्या ग्लासापेक्षाही एकदम कमी पाणी मी त्याच्यामध्ये टाकते आणि व्यवस्थित सगळं हलवून वगैरे मग फक्त 5-10 मिनटं शिजवते. मध्ये मध्ये हलवत राहते. बाकी नंतर पाणी टाकतच नाही मी. एकदम थोडंसं पाणी टाकून हलवून घेते. बघा, तुम्हाला लक्षात येतच असेल. आणि झाकण ठेवून 5-10 मिनटं मी चांगलं व्यवस्थित शिजवून घेते. आणि नंतर बघा किती सुंदर तेल पण सुटलेलं राहतं आणि छान सुक्की झालेली राहते. अशी ओलावा पण असतो, एकदम कोरडी नाही होत आणि छान लागती. चला, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.